लागलं ती हाताची इंजुरी जास्त वाढली. काय सॅटिस्फाईंग फिलिंग आहे यार. पैसे कमी असले ना तरी चालतील, थोडीशी 2 तास झोप कमी असेल ना तरी चालेल, पण एका ॲथलीटच्या लाईफमध्ये इंजुरी, ओ माय गॉड. दिवाळीचा फराल पोचला 90 किलोवरती. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन वर्कआउट व्लॉगमध्ये. किती खुश दिसतोय मी. खुशीचं कारण आहे की आपली जी इंजुरी आहे ती थोडीफार रिकवर झालेली आहे, पण जो हा हात आहे ना, हे बघा, याच्यावरची एक लेअर निघालं आहे. तर फक्त ही लेअर कधी येईल कधी सुखेल माहिती नाही. थोडासा तो राहिलेला आहे, पण मी मुवमेंट नाही करत आहे कारण त्याच्यातून परत ब्लडिंग होईल. हे जे आहे ना, याच्यामध्ये हे आता सुकलेलं आहे, जे की काढलं तर परत ब्लिडिंग होईल. फक्त इकडं स्वेलिंग होती थोडी, तो इथं पेन करतो आहे. तर मी ना मी आता अपर बॉडी करूच शकत नाही, कुठल्याच मसल ग्रुपचा वर्कआउट नाही करू शकत. तर मी लेग्स करतो आहे भाई, रिस्क घेतो आहे मी, लेग्स करतो आहे. मला बेटर फील होते. मला चालताना येत नव्हता, मला जिन्यावरून चढताना येत नव्हतं, पण आता मी चालू पण शकतो. मला बाईकवरती पाय पण जवळ येत नव्हता, तो पाय पण ठीकठाक जवळ येतो आहे. तर मी काय करतो, पहिल्यांदा माझ्या नीजमध्ये आहे ना आणि माझ्या क्वाड्समध्ये चांगला ब्लड फ्लो घेऊन येतो. मी ऑलरेडी थोड्याशा सायकलिंग केलेली आहे, मी पुन्हा एकदा परत सायकलिंग करतो. त्याच्यानंतर मी बघतो की एक्सटेन्शन करून, स्क्वॉट्स तर नाही करणार, मोस्ट प्रॉबेबली मी एक्सटेन्शन करेन. तर थँक्यू सो मच. तुमचे एवढे मेसेजेस आले की गेट वेल सून, लवकर बरा हो, लवकर बरा होशील. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे की मी कम्पीट पण करेन, मी बरा पण होईन. तर थँक्यू सो मच. एवढं तुम्ही प्रेम, विश्वास दाखवता माझ्यावरती. तर चला, एका पॉझिटिव्ह माइंडसेटनी वर्कआउट चालू करूया. आणि हा हात असाचा, हा असाच ठेवायला लागेल पुढचे 2-4 दिवस तरी. ॲक्च्युली मला हा हात आहे ना, हाताला थोडासा लागलेला. ती हाताची इंजुरी जास्त वाढली आणि जी नीची इंजुरी आहे ना ती बरी झाली. तर मी 1 वीक पकडून चाललेलो, पण 1 वीक व्हायला आला यार. मी गेल्या सॅटर्डेला ॲक्सिडेंट झाला आहे आणि आता 1 वीक व्हायला आला, तरी पण अजून 4-5 दिवस तरी होईल की नाही. आणि जेवढे दिवस वाढत चाललेत ना तेवढे दिवस माझ्या प्रेपमधले कमी होत चाललेत. पण ठीक आहे, बरा झाल्यानंतर करूया. आज मस्त लेग्स करतो, एकदम लाईट वेट. फक्त रेपिटेशन्स करीन, ज्याने नीला जास्त काय हर्ट नाही होणार, तिला रिकवर होऊन देईन चांगली अजून 2-4 दिवस. मग भाई चालू करूया. कट कर. मित्रांनो, जवळजवळ किती 6 दिवसानंतर वर्कआउट केला आहे. जे काय खाल्लं आहे पियालो आहे ना ते सगळं स्टोअर झालेलं आहे. तर वेन्स बघा, वेन्स, लेग्स कसले टाईट झालेत एकदम. फक्त सायकलिंग केली मी तुमच्यासमोर. या मसल्सला तेवढं ट्रेन करताना येणार नाही मला, ज्याच्याने ते थोडे श्रिंक होऊ शकतात. पण माझ्याकडे काय ऑप्शन पण नाही. काहीही न करण्यापेक्षा मी ट्रेन करेन त्यांना थोडा थोडा. फक्त आता मला बघायचं आहे की मी जर स्क्वॉट्स करतो आहे तर तेवढ्या रेंज ऑफ मोशनमध्ये मला जाता नाही येतं आहे की नाही, है ना. बघूया. जाणार भाई. नी मध्ये चांगला ब्लड फ्लो आलाय, बॉडी प्रिपेअर आहे एकदम. येस सर. नीला हर्ट होईल असं काही करत नाही, फक्त मसल्सवरतीच कॉन्ट्रॅक्ट करतोय मी. ओके. काय सॅटिस्फाईंग फिलिंग आहे भाई.
लय बरं वाटते स्क्वॉट्स करून, बॉडी वेट स्क्वॉट्स करून पण बरं वाटते. नी थोडी दुखते पण बघूया त्या वर्कआउट सेशनच्या नंतर समजेल. नाही दुखत आहे भाई. मला असं वाटतं मी जिवंत झालो आता. माझा पुनर्जन्म झालाय आता. मला पुन्हा एकदा वर्कआउट करण्याची संधी भेटली भाई. लेग एक्सटेन्शनचे 2 सेट केलेले आहेत. अजून 5-6 सेट करतो मी. आता स्क्वॉट्स ट्राय केले पण स्क्वॉट्समध्ये होतंय काय, ती नी आहे ना थोडी त्याची इंजुरी जास्त वाढेल असं मला वाटते. त्याच्यामुळे मी हा जो सेशन आहे ना त्याच्यामध्ये एक्सटेन्शनच करतो आणि जमलं तर लेग प्रेस करेन. ठीक आहे. पण ठीक आहे ना, ॲटलिस्ट मी लेग एक्सटेन्शन करू शकतो ज्याच्यावरती लेग्सने एवढा चांगला पंप घेतलेला आहे तर त्याच्यावरती मी ॲटलिस्ट मेंटेन ठेवू शकतो. बाकी अप्पर बॉडीचा वर्कआउट 2-3 दिवसात चालू झाला पाहिजे. आणि मला कमेंट करून सांगा बॉडी खराब झाली कसं काय. मला तर नाही माहिती, तुम्हीच कमेंट करून सांगा. बाकी एकदम हेवी वेट नाही घेणार, नाही तर मग यार तो लिगामेंट वगैरे तुटेल डायरेक्ट. मला असं वाटते, भीती वाटते थोडी. तर लाईट वेटवरतीच जेवढे 15-20 रेपिटेशन जातील ते करतो. नॉट बॅड. मजा येते यार. 6-7 दिवसानंतर जिममध्ये येऊन ट्रेनिंग करायला अलगच मजा येते, अलगच. बरेच दिवस नाही आहेत आपल्याकडे. आता आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत, त्याच्यामध्ये बॉडी रिकवर करावी लागेल. कार्डिओ मला 2 टाईम करायला लागेल, कारण जी बॉडीने आता ब्लोटिंग पकडले त्या बॉडीला थोडी डिप्लीट करावी लागेल मला 1-2 वीक. तर मी तुम्हाला मील दाखवेन काय करणार आहे ते. आणि बघा 6-7 दिवसानंतर वर्कआउट आल्यानंतर किती परफॉर्मन्स डाऊन होतो, जे की एका ॲथलीटसाठी अजिबात बरोबर नाही. करू रिकवर. जवळजवळ आहे ना मी 7 ते 8 सेट केलेत एक्सटेन्शन. खूप चांगलं झालेलं आहे ते, कारण चालता नाही येत नव्हतं यार. मी 7 ते 8 सेट केलेत. क्वाड्रिसेप्स तेवढे ट्रेन नाही बोलू शकत, पण आपण त्यांना ट्रेनच बोलू शकतो यार. तेवढी इंटेन्सिटीने नाही करू शकत, पण सध्याच्या कंडिशनच्या हिशोबाने जाम चांगली ट्रेनिंग झालेली आहे त्यांची. आता मी लेग प्रेस करतो. मला वाटतं नाही जमणार लेग प्रेस, तर मी ट्राय करतो. तर मला वाटते की ते नीसाठी जर धोकादायक असेल तर मी पुढे कंटिन्यू नाही करणार. वेट पण एकदम लाईट घेतलेलं आहे. यार कुठल्या ॲथलीटच्या लाईफमध्ये अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे. देवाकडे एकच प्रार्थना करेन भाई, 4 पैसे कमी असले ना तरी चालतील, थोडीशी 2 तास झोप कमी असेल ना तरी चालेल, पण एका ॲथलीटच्या लाईफमध्ये इंजुरी
ते कसं झालं माहितीये, एखाद्या माशाला आहे ना समुद्रातून बाहेर काढलंय आणि मातीवरती ठेवलंय आणि त्याला सांगितलं जातंय की तू आता स्विमिंग कर आणि तू श्वास घे आणि तू जिवंत राहा, जे की त्या माशाच्याने पॉसिबलच नाही. ते आहे एका ॲथलीट सोबत ज्याला घरात बसणं शक्यच नाही. सॉरी, आय थिंक 4 दिवस शांत बसलेला सही राहील. कारण ती जेव्हा मी खाली येतो ना तर ते थोडं पेन व्हायला सुरुवात होते, तिची इंजुरी वाढू शकते उगाच. त्यापेक्षा मी आहे ना बस करतो. आणि ते क्वाड्रिसेप्स माझे चांगले ट्रेन झालेले ते एक्सटेन्शनवरती. आणि एक्सटेन्शन अशी मशीन आहे ना एक ज्याच्यावरती क्वाड्रिसेप्सचे जे 4 हेड आहेत ना ते 4ही ट्रेन होतात. त्याच्यामुळं एक्सटेन्शन इनफ आहे. बाकी पंप दाखवू, चला दाखवतो यार, बरेच दिवस बॉडी पण नाही दाखवले. आज चेक करूया, मी पण बघतो ना किती खराब झाले फिजिक. या हाताने मला जमत नाही स्ट्रेच करायला, मी तरी पण ट्राय करतो. ऑल राइट बॉयज, एकदम भारी फिलिंग येते. फुल पॉझिटिव्ह माइंडसेट आज. फक्त यार प्लीज देवाकडे एकच प्रार्थना, हात बारा होऊ दे लवकर. बाकी मित्रांनो थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. एक मिनिट, माझा वेट किती आहे बघतो, एक मिनिट. ओके ओ माय गॉड, दिवाळीचा फराल पोचला 90 किलोवरती. इंजुरीच्या नावाखाली मित्रांनो फराल वगैरे खाल्ला. आणि ही कंडिशन आहे तुमच्या भावाची. 90 kg वेट आहे. आजपासून कंप्लीट डिप्लिशन चालू. कार्ब कमी करावे लागतील कारण ऑप्शन नाही, कार्ब ठेवून फॅट लॉस होणार नाही तेवढा. ओके, तर आजपासून ॲक्च्युली आपली फॅट लॉस जर्नी चालू झालेली आहे. आजपासूनच बोलू शकतो कारण हा फॅट परत वाढलेला आहे ना. तर मित्रांनो थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाकी बॉडी कशी वाटते ते कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
अशाच रोज व्हिडिओ येत राहतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. माझी लाईफ मी कसा जगतो, किती डिसिप्लिन्ड आहे, काय काय गोष्टी चांगल्या करतो ज्या की तुम्ही करायला पाहिजे, तर ते तुम्हाला बघायला भेटेल. बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे स्ट्रॉंग, मजबूत बना, मजबूत.